सिंघम अगेनमध्ये युद्धासाठी सज्ज असणारा रावण म्हणजे झुबैर उर्फ डेंजर लंका अर्जुन कपूर, जो धार्मिक कारणांवर नाही तर आपल्या कुटुंबाचा बदला घेण्यासाठी युद्ध पुकारतो. सिंघमला रणवीर सिंहचा सिम्बा, हनुमान आणि अक्षय कुमारचा सूर्यवंशी गरुड या सोबती मिळतात. टायगर श्रॉफचा सत्या हा लक्ष्मणाची आठवण करून देतो, तर दीपिका पदुकोणची शक्ती शेट्टी लेडी सिंघम सुग्रीवसारखी आहे. सर्वांनाच या कथेत कसे शेवट होणार हे ठाऊक आहे, पण इथे महत्त्वाचं म्हणजे रोहित शेट्टीने एका पौराणिक कथेला आधुनिक रूपात कसं मांडलं आहे. हे अत्यंत कौतुकास्पद आहे आणि इतर काही दिग्दर्शकांनी यापासून प्रेरणा घ्यावी. प्रत्येक पात्रासाठी स्वतंत्र पार्श्वसंगीत आणि महाकाव्यातील संदर्भ हे चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. शेट्टी त्याच्या सर्व कलाकारांना संधी देतो, याचा आदर्श या चित्रपटात दिसतो. अजय देवगणचे बाजीराव सिंघम गांधी भक्त असले तरी प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात परावर्तित होतात. करीना कपूर त्याच्या पत्नीची भूमिका साकारते, ज्यामुळे त्याचा धाडसी स्वभाव अधिक प्रभावी होतो. क्लायमॅक्समध्ये अक्षय कुमार सूर्यवंशी म्हणून हेलिकॉप्टरवरून लटकणं आणि गगनचुंबी इमारतींवरून उडी मारण्यात पारंगत आहे. रणवीरचा सिम्बा मजेशीर संवाद आणि इंटरव्हलनंतरची एंट्रीमुळे चित्रपटाच्या मनोरंजनाचा स्तर उंचावतो. त्याची अक्षय आणि अजयसोबतची केमिस्ट्रीही खूप धमाल आहे. दीपिका पदुकोण रोहित शेट्टीच्या पोलीस विश्वात पदार्पण करते आणि काही दृश्यांमध्ये जोरदार पंच मारते. टायगर श्रॉफला फक्त 2 दृश्ये मिळाली असली तरी त्याच्या बायसेप्सचे प्रदर्शन पाहायला मिळते. चित्रपटातील सरप्राईज म्हणजे खलनायकाची भूमिका साकारणारा अर्जुन कपूर. गब्बर सिंगच्या लूकपासून प्रेरणा घेतलेला त्याचा भयंकर स्मित आणि गोड आवाज डेंजर लंकाला एक वेगळं रूप देतो. अर्जुनची कामगिरी नक्कीच चांगली आहे. लेखकांच्या विनोदासंदर्भातील कौशल्याला मान द्यावा लागेल. काही प्रसंगांमध्ये पिढ्यांच्या डेटिंग संस्कृतीवरची टीका, गंग्स ऑफ वासेपूरमधला बाप का दादा का बदला या संवादांचा संदर्भ, अक्षयला खिलाडी म्हणून संबोधणं किंवा सिम्बाच्या धीरे धीरे प्यार को बढ़ाना हैया गाण्याचा संदर्भ असो, प्रेक्षकांना हसवण्याचे अनेक प्रसंग आहेत. शेवटी अर्जुन आणि अजमधील लढाई काहीशी कमी प्रभावी ठरते. चित्रपटात काही ठिकाणीची उणीव जाणवते, विशेषत अक्षय कुमारच्या दृश्यात. चित्रपटात गाण्यांचा अभावही जाणवतो, त्यामुळे आधीच्या सिंघमच्या जादूची आठवण होते. पहिल्या 30 मिनिटांमध्ये कथा थोडी संथ आहे, जणू काही दिग्दर्शकाने त्याच्या बहुप्रसिद्ध स्टार्सला सादर करण्यासाठी वेळ घेतला आहे. चित्रपटातील काही संवाद नया भारत, नया काश्मीर, अब घुस के मारेंगे किंवा हर एक हिंदुस्तानी मेरा परिवार हैयासारख्या थोड्या जिंगोइस्टिक आहेत, परंतु रोहित शेट्टी आणि त्याच्या टीमच्या दृष्टिकोनातून हे समर्पक वाटतात. तसेच कारांची उड्डाणं आणि दुर्घटना, चित्तथरारक लोकेशन्स यामुळे चित्रपटात पर्याप्त थ्रिल देण्यात आलं आहे. PS सलमान खानचा चित्रपटाच्या शेवटी झलक दाखवणारा चुलबुल पांडे हा डोळ्यांना आनंद देणारा आहे. मिशन चुलबुल सिंघमच्या घोषणेने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. अंतिम निर्णय 5 पैकी 3.5. तर मित्रांनो, हा होता सिंघम अगेनचा रिव्ह्यू. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.